आणि सांगू, माणसं या जगात निर्मळ मनाची फार कमी राहिलीत आता. गावातला एखादा शाळेला शिकवणारा शिक्षक आहे, तो शिक्षकही कसा असला पाहिजे? चांगल्या मनाचा असला पाहिजे. शिक्षकाचं अंतःकरण हे चांगलं पाहिजे, कारण शिक्षक जर चांगल्या मनाचा नसेल तर पुढची पिढी घडता येणार नाही. शिक्षक चांगल्या मनाचा पाहिजे. ऐका, एवढंच काय सांगू, गावातला एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल, गावातला नेता असेल, तर तो कसा पाहिजे? चांगल्या मनाचा पाहिजे. चांगल्या मनाचा नेता झाल्याशिवाय गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची सुधारणा होणं शक्य नाही. तोही चांगल्या मनाचा पाहिजे. आणि पुढचं सांगतो, आता ते म्हणावं लागतंय की महाराज सुद्धा, तुम्ही म्हणसाला नाही नाही विकास दादा, हे आता ही म्हणायची वेळ आली की महाराज सुद्धा चांगल्या मनाचा असला पाहिजे. पाहिजेच महाराज. ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्याचं चित्त निर्मळ आहे, महाराज म्हणतात चित्त शुद्ध असेल तर प्राणी पशु पक्षी सगळे येऊन राहतात ना तिथे. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्प तया